फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन अलॉंग ए हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन दिलाय, त्याच्यावर एक बॉडी आहे, त्याचं वेट किती आहे बॉडीचं? 100 न्यूटन. 100 न्यूटन बॉडीचं वेट आहे आणि ही बॉडी ड्रॅग करायची आपल्याला पुढे ड्रॅग करायचे, तर त्यासाठी लागणारा फोर्स आपल्याला फाइंड करायचा, म्हणजे पी फाइंड करायचा. असं पहिल्या लाईन मध्ये लिहिलं, फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी. हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी म्हणजे पी ऑफ वेट 100 न्यूटन. त्या बॉडीचं वेट किती आहे? 100 न्यूटन. अलॉंग ए हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन आहे त्यामुळे हॉरिझॉन्टल प्लेन काढलाय मी सध्या. पण पुढे एक कंडिशन म्हणले, पुढची लाईन वेगळी आहे. आता पहिली लाईन या डायग्राम साठी संपली. आता पुढची लाईन काय म्हणले, इफ द प्लेन वेन ग्रॅज्युअली रेज्ड अप टू 15 डिग्री. म्हणजे हे प्लेन जर 15 डिग्री वर केलं, रेज केलं, तर काय होतंय? द बॉडी विल बिगिन टू स्लाइड. 15 डिग्री हे प्लेन जर वर केलं तर बॉडी आपोआप खाली स्लाइड होते. अशी कंडिशन दिली एक. अशी कंडिशन असताना हॉरिझॉन्टल प्लेनला किती फोर्स लागेल ही बॉडी ड्रॅग करायला, तो फोर्स विचारला. मग आता कंडिशन वरून आपल्याला काही व्हॅल्यू काढायला लागतील आणि त्या परत इकडे पुट करायचं. कंडिशन काय आहे? हा प्लेन 15 डिग्री जर इन्क्लाइन केला, बॉडी आहे तशी ठेवायची. बॉडीचं वेट कुठं ऍक्ट होणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड. ते वेट दिले आपल्याला 100 न्यूटन आणि अँगल किती आहे? 15 डिग्री रेज केली बॉडी, म्हणजे इन्क्लाइन प्लेन केला, तर बॉडीचं वेट असं डाऊनवर्ड ऍक्ट होतंय. आता फोर्स आपण काय अप्लाय केला, बॉडी आपोआप खाली स्लाइड होणार आहे. म्हणजे मोशन कुठं होते? खाली होते. तर फ्रिक्शन फोर्स कुठं लागणार? त्याच्या अपोजिट इकडं असणार. F1 म्हणूया त्याला. ही पहिली बॉडी असं समजूया आपण, त्याला F1 म्हणूया. आणि इकडं 2च्या व्हॅल्यू इकडे घेऊया, 1च्या व्हॅल्यू इकडे घेऊया. फ्रिक्शन फोर्स इकडे लागणार आहे. हा प्लेन आहे आपला इन्क्लाइन. आता याच्यावर सगळं दाखवून घेऊया. जेवढं क्वेश्चन मध्ये लिहिलेलं त्याप्रमाणे या दोन डायग्राम काढले. आता आपली पुढची स्टेप काय? नॉर्मल रिएक्शन दाखवायची. नॉर्मल रिएक्शन कशी असते? प्लेनला परपेंडिक्युलर आणि वेटच्या अपोजिट. प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे इथं दाखवतो आपण, आणि ती वर आपण इकडं ट्रान्सफर करू शकतो. इथं असणार. आता याला 1-1 म्हणतोय आपण सगळं, त्यामुळे याला R1 म्हणूया. आणि इकडे खाली स्लाइड होणार आहे बॉडी. आता इथं पण नॉर्मल रिएक्शन दाखवून घेऊया लागली. त्याला प्लेनला परपेंडिक्युलर, त्याला आपण काय म्हणूया? R2. आणि P इकडं आपण पुल इकडे करणार आहे, त्यामुळं फ्रिक्शन फोर्स कुठे अप्लाय होणार? मोशन इकडे होणार, त्यामुळे त्याच्या अपोजिट फ्रिक्शन फोर्स म्हणजे F इकडे असणार. त्याला आपण F2 असं म्हणू. F2. आणि फाइंड काय करायचे आपल्याला? P फाइंड करायचं. हे लक्षात ठेवायचं. P आपल्याला फायनली फाइंड करा. आणि म्यू वगैरे काय दिलंय का नाही दिलं ते काढायला लागणार आपल्याला म्यू. त्यासाठीच ही कंडिशन आहे, दुसरी कंडिशन आहे. आता पहिल्यांदा याचं इक्विलिब्रियम करूया. यातनं काय व्हॅल्यू निघतात अननोन त्या फाइंड करूया. नंतर पलीकडे जाऊया, पलीकडच्या डायग्राम. आता हा अँगल काय असणार? इथला 15 डिग्री आहे. हा पण अँगल किती असतो? 15 डिग्री. ते कसं येतं? ते ही 90 डिग्री आहे, ही 15 डिग्री, ही 90 डिग्री. तर हे किती असणार? 75 डिग्री. मग हा 90 डिग्री आहे टोटल. हा 75 म्हणजे हा किती असणार? 15 डिग्री असा येतो. त्यामुळे काढत बसायची काही गरज नसते. इथं जो अँगल असतो इन्क्लाइन प्लेनचा, तोच डब्ल्यूचा अँगल असतो. आपले प्लेन कोणते आहेत आता? इथं हॉरिझॉन्टल प्लेन नाही आपला हॉरिझॉन्टल प्लेन आता हा झाला, आणि हा वाय ऍक्सिसचा प्लेन, हा एक्स ऍक्सिसचा प्लेन. म्हणजे हा व्हर्टिकल प्लेन, हा हॉरिझॉन्टल प्लेन. त्यामुळे सगळे फोर्स आपले कोणत्या ऍक्सिस बरोबर पाहिजेत? पॅरलल किंवा परपेंडिक्युलर, या आणि या ऍक्सिस बरोबर. मग हा F1 पॅरलल आहे, R1 ह्याला पॅरलल आहे. फक्त इन्क्लाइन कोण आहे? W, म्हणजे 100 न्यूटन. तो रिझॉल्व्ह करून घ्यायला लागेल आपल्याला. मग तो इकडं आणि इकडे रिझॉल्व्ह करून घ्यायचा.
त्याचा एक कंपोनंट इकडे असणार, एक कंपोनंट इकडे असणार. अँगल शेजारचा कंपोनंट काय असतोय? कॉस. म्हणजे काय येणार? 100 कॉस अँगल किती आहे? 15 डिग्री. आणि इकडचा काय येणार? 100 साइन 15 डिग्री. आता ह्याचं इक्विलिब्रियम करूया. पहिल्यांदा समेशन एफ एक्स, नंतर समेशन एफ वाय. आता समेशन एफ एक्स पहिल्यांदा. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. काय येणार? प्लस F1 मायनस 100 साइन 15. किती येते बघा? प्लस F1 मायनस 100 साइन 15 डिग्री इज इक्वल टू 0. म्हणजे F1 इज इक्वल टू किती येणार? हे पलीकडे गेले की प्लस होईल, त्याची व्हॅल्यू किती येते बघा? 25.8819 न्यूटन एवढा फ्रिक्शन फोर्स आला या केसमध्ये. आता समेशन एफ वाय इक्वल टू 0 करूया, त्याच्यातनं रिएक्शन निघेल. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय येणार? प्लस R1 मायनस 100 कॉस 15 डिग्री प्लस R1 मायनस 100 कॉस 15 डिग्री इज इक्वल टू 0. म्हणजे R1 इक्वल टू किती येणार? हे तिकडे गेलं की प्लस होईल आणि ते कॅल्शियम पुट करा, काही तशी व्हॅल्यू येते. 100 कॉस 15 डिग्री किती येते? 96.5925 न्यूटन येते का? F1 मिळालं, R1 मिळालं, म्हणजे थोडक्यात F आणि R मिळालं आपल्याला. तर आता म्यू काढू शकतो आपण, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हा इन्क्लाइन प्लेन, हा प्लेन आणि ही बॉडी याच्यामधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो काढू शकतो. तर म्यू इज इक्वल टू काय येणार? म्यू काय असतं? फ्रिक्शन फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिएक्शन, म्हणजे F1 डिवायडेड बाय R1. म्हणजे म्यू इक्वल टू F1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आता 25.8819 डिवायडेड बाय R1 किती आहे? 96.5925. म्हणजे म्यू किती येते? 0.2679 बरोबर, 0 पॉईंट मध्ये व्हॅल्यू आहे. आता ही केस होती ती म्यू फाइंड करायसाठी होती. यातलं काय नोंद शिल्लक राहिलंय का? आता काहीच नाही, म्यू निघाल. आता हे म्यू इथं पण सेमच असणार असं म्हणू शकतो का? बघा सरफेस तोच आहे, बॉडी तीच आहे, त्यामुळे दोघांच्या मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सेमच असणार आहे. त्यामुळे तो म्यू मी इकडे वापरू शकतो आणि तो इकडे वापरून आता यातले अननोन फाइंड करायचे आपण. आता इथे इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करूया. पहिल्यांदा व्हर्टिकल करूया. त्याच्यावरून R2 निघतंय, त्याच्यावरून F2 निघेल. म्यू माहित आहे, R2 निघालं, F2 निघतंय आणि त्याच्यावरनं P निघेल. पहिल्यांदा या दुसऱ्या डायग्रामचा आता समेशन एफ वाय इक्वल टू 0 ही कंडिशन अप्लाय करूया. फॉर डायग्राम 2 याला 1 म्हणूया. ही आहे डायग्राम 1 आणि ही आहे डायग्राम 2. डायग्राम 2 साठी समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 सांगा. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. प्लस R2 मायनस 100 प्लस R2 मायनस 100 इज इक्वल टू 0. म्हणजे R2 इक्वल टू काय येणार? 100 न्यूटन. आता याच्यावरून F2 काढू शकतो आपण, फ्रिक्शन फोर्स. F काय असतं? म्यू इंटू R, फक्त त्याला 2 म्हणले आपण. F असतं म्यू इंटू R. म्यू निघाले 0.2679 0.2679 इंटू R2 किती आहे? 100. म्हणजे F2 किती आलं? 26.79 न्यूटन. F2 ची व्हॅल्यू आली. आता दुसऱ्या डायग्राम साठी समेशन एफ एक्स इक्वल टू 0 करूया. म्हणजे सिंपल आहे, समेशन एफ एक्स इक्वल टू 0. मग काय येणार? प्लस P मायनस F2 प्लस P मायनस F2 इज इक्वल टू 0. म्हणजे P इक्वल टू काय येणार? F2 आणि F2 ची व्हॅल्यू निघाली ऑलरेडी. म्हणजे P काय येणार? 26.79 न्यूटन. झालं. हेच आपल्याला विचारले. फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग ए बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन अलॉंग हॉरिझॉन्टल प्लेन. P विचारले आणि त्यासाठी कंडिशन दिलेली वेगळी.
म्यू काढला आपण ते इकडे वापरलं त्याच्यावरून पी निघालं. थँक्यू.